वाफळे तालुका मोहोळ येथील भीमशक्ती तरुण मंडळाने ही स्पर्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केली आहे. वाफळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर या स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते संघटक श्रीकांत ढेपे व आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू अश्विनी शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी सोलापूर ॲमेच्योर खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष अजित कुमार संघवे, खजिनदार श्रीरंग बनसोडे, सचिव उमाकांत गायकवाड, वाफळे येथील प्राध्यापक दादासाहेब पाटोळे, दादासाहेब मुसळे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, शंकर दाढे, महादेव जवंजाळ, मुख्याध्यापक रामेश्वर चव्हाण, विश्वजित देशमुख, गणेश नाईक नवरे, सेवानिवृत्त PSI हनुमंत जवंजाळ, अशोक जवंजाळ, विठ्ठल जवंजाळ, विनोद नाईक नवरे, नानासाहेब चव्हाण, सागर जवंजाळ, अविनाश अंधारे, विजय जवंजाळ, शांतीलाल नाईक नवरे, राजाभाऊ जानराव, कवी कांबळे, कुमार जवंजाळ आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत भीमशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष अनिल माने, खजिनदार अण्णा नाईक नवरे, संयोजक समिती सदस्य श्रीकांत जवंजाळ यांनी केले. राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ यांनी सूत्रसंचालन केले. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून